लगेच मॅचला सुरुवात होतोय. पेट विपक्ष नितळस मॅच जशी सुरू होईल 3 षटकांचा सामना. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करूया याच विभागातील किरणे गावातील आमचे साथी समालोचक उत्कृष्ट मराठीचा आवाज लहू फडके. थँक्यू सो मच. सेमीफायनल क्रमांक 2 पहिला बॉल स्ट्रायकर राहुल काटे खोदून काढायचा होता बॉलला. कव्हरच्या रिजनला बॉलला टोलवलं गेलं. पहिली धाव पहिल्या बॉलवरती आले. सामना इथेही 3 षटकांचा यात शंका नाहीये. स्वर्गीय अभि संग्राम 11 नितलस विरुद्ध संदीप स्पोर्ट पेठ हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल. हा दुसरा बॉल बॅटची एज लागली. बॉल चालला थर्ड मॅन कडे. 2 खेळाडू धावतात. बॉलला अंतिम मोमेंटला इथे मात्र अडकवलं जात आहे. बॅलन्स ही चांगल्या पद्धतीने झालाय. 2 धावा मात्र या बॉलवरती पाहायला मिळतात. साहिल आणि राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलला सिंगल. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्यात. टोटल 3 धावा. अनिल पाटील गोलंदाज. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट गोलंदाज आहे. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. बॉलला सरळ उडवलाय. मिडॉनच्या डोक्यावरनं लॉंग ऑनला एका टप्प्यानं सीमा पलीकडे चौकार. जवळ चौकार आलाय. या बॉलला पनिशमेंट आहे. पॉइंटच्या डोक्यावर ना बॉल चालला दन दन करत सीमा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सो मच. खरं तर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आम्हाला सुपूर्द केले ते प्रशांतजी मुळे साहेब यांचं इथं शुभ आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. गुडघा वाकवल्या. बॉलला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं पाठवलंय. सलग 3 बॉल 3 चौकार साहिलच्या बॅटनं पाहायला मिळतात. ओम प्रकाश शेठ साळुंके यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 4,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले. त्यांचे मनस्वी आभार आहे. 3 बॉल 3 चौकार आलेत. स्टेप आउट करून यावेळेस अजून एक देखणा फटका. बॉल चालला मिड विकेटला. फिल्डिंग चांगली आहे आणि या बॉलला 2च धावा. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. काऊ कारणावरून खेळाडू धावत गेला मिड विकेटला. अगदी शेवटच्या मोमेंटला आपल्या टीम साठी 2 धावा वाचवल्या. टोटल धावा धावफलकावरती बिनबाद 17. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. खरं तर मेगा फायनल मध्ये क्रियांश 11 देवीचा पाड्या टीमने प्रवेश मिळवला गेलाय. तो संघ तयार आहे आता मेगा फायनल खेळण्यासाठी. या स्पर्धेचा यजमान संघ आहे. याच दरम्यान वसंतजी मात्रे यांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यायचं. आपले स्वागत आहे. आशीर्वाद ट्रान्सपोर्टचे ऑनर प्रशांत दादा पवार यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचे मनस्वी आभार आहे. तर त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. आणि गोलंदाज अफ्ताब आलाय. अजून एकदा स्पिन अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल द्वितीय षटकामध्ये. याच दरम्यान आमचे 40+ मास्टर शरदजी पडके यांचं इथे आगमन झालं. त्यांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यावं. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच रन इथे मात्र या षटकाला सुरुवात झाली आहे. टोटल धावा धावफलकावरती 18 लागतात. राहुल सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला आहे आणि त्याच्या जोडीला साहिल. राहुलने आतापर्यंत 1 बॉल खेळला, 1 धाव बनवली आहे. हा बॉल नटराज स्टाईल
खेळाडू आहे डीप मध्ये, परंतु बनेल दर्शक. एका टप्प्याने बॉल चाललाय सीमा पलीकडे, चौकार. एक चौकार आलाय. टोटल 22 धावा आहेत. मिस्टामिंग आहे. लॉंगॉनला खेळाडू आला धावत आणि चांगला झेल टिपला जातो. पहिलं विकेटचं पतन राहुल काटेला परतावं लागते. धावा धाव फलकावरती 22. याच दरम्यान खरं तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळाले त्या सन्मान्य प्रशांत शेठ मुळे साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलंही सहर्ष स्वागत आहे. मागच्या बॉलवरती विकेट, पहिलं विकेट इथे राहुल काटे मैदानाच्या बाहेर झालाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये इन होतो तो म्हणजे अतुल काटे. साहिल दरे आणि अतुल काटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या तर एकूण 22 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आफताब हा गोलंदाज तयार आहे. अपील केली जाते परंतु पंच सांगतात की इथे बॅटकेट आहे, नाही लेग बाईजच्या माध्यमातून एक सिंगल. 23 धावा धाव फलकावरती. धाव संख्येला या षटकामध्ये जरूर अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आफताब. आतापर्यंत 3 बॉल त्याने डिलिव्हर केलेत. गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय. अगदी स्क्रीनवरती इथे मात्र तिसरे पंच आमची नजर ठेवतील या गोलंदाजावरती. आफताब तयार आहे गोलंदाजीला. यावेळी नटराज स्टाईन स्क्वेअर लेग दिशेला बॉलला टोलवले. एक धाव इथे पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न करतायत परंतु डायरेक्ट हिट झालं असतं तर काम बनत होतं, परंतु बॉल स्टंपला लागत नाहीये. काही गरज नाहीये अशा या मुवमेंटला. इथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करायचे. रिक्स आहे अगदी नितलस टीम साठी आणि रिक्स आहे पेठ संघासाठी, कारण की इथून जिंकणारा संघ मेगा फायनल मध्ये धडक मारणार आहे. त्यासाठी दोघांनाही चांगली मेहनत करावी लागेल यात शंका नाहीच आहे. स्विच इट. फटका कमालीचा डीप गलीच्या पलीकडे बॉल चाललाय. दन दन करत मिळेल चौकार. थँक्यू सो मच. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा धाव फलकावरती 29 लागलेत. या बॉलवरती ते चौकार पाहायला मिळालं. साहिल दरेच्या बॅटने आतापर्यंत या डावात भरपूर चांगल्या धावा आल्यात. आतापर्यंत 4था चौकार आलाय. टोटल धावा त्याने बनवल्या गेल्यात 7 बॉल 22. चला थोडं स्पीडअप करायचंय. बॉल साठी तेवढं थांबू नका, कारण का दुसरा बॉल ही उपलब्ध आहे आपल्याकडे. शेवटचा बॉल आहे. स्टेप आउट केलाय. काय फटका सजवलाय. अगदी खेचून मारला या बॉलला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. ह्यूज अँड मॅक्सिमम. शेवटच्या बॉलवरती षटकार आणि धावा धाव फलकावरती 35 2 षटकाच्या समाप्तीनंतर. थँक्यू सो मच. आता साहिल दरे खरं तर इथे भडकलाय. त्याच्या बॅटनं भरपूर धावा बनतात. जवळजवळ 8 बॉल 28 धावा त्याने ठोकल्यात आणि 12 बॉल मध्ये एकूण सांघिक कोट्यामध्ये 35 धावा.
विनायक वास्कर आलाय नवीन गोलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये थोडं स्पीडअप करायचं आहे कारण का अजून मेगा फायनल आणि त्याच्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी आहे. सन्मान्य प्रशांतजी मुळे साहेबांचं इथं मंचावरती आगमन होतंय. मोस्ट वेलकम प्रशांतजी मुले आणि त्यांचे सर्व मित्र परिवार या व्यासपीठावर ज्यांचं शुभ आगमन होताना आपलं सहर्ष स्वागत. आज फायनल डे म्हटलं तर पाहुण्यांची मांदी आली आज प्रचंड प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळते. शेवटच्या क्षणाला पाहुण्यांचं करूया सहर्ष स्वागत. या बॉललाही पाठवलं गेलंय. बॉल चाललाय सीमा पलीकडे एका टप्प्यानं आलाय चौकार. थँक्यू सो मच. मचा बॉल लाईन अतिशय खराब होती परंतु तिथेही बॉलचा पाठलाग केलाय फलंदाज साहिलनं आणि या बॉलला पाठवलं गेलं सीमा पलीकडे चौकार. इथे लॉंग ऑफला दुसरीचा प्रयत्न हा ना आणि इथे अखेरकार या बॉलला अतुलला आपली विकेट सॅक्रिफाय करावी लागते. एक धाव जरूर पूर्ण झाली एका धावेच्या मदतीनं. धाव फलकावरती लागतात 2 गडी बाद 41. थोडं स्पीडअप करायचंय दोन्ही टीम सहकार्य करायचंय. रनआउटची विकेट आहे या बॉलला. शेवटचं षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. 3 बॉल अजून शिल्लक आहेत या षटकातील. टार्गेट सेट करणारे 3 बॉल आहेत. 41 धावा बनल्यात. अगदी पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण पाहिलं तर देवी सपाटा टीमनं 56 बनवल्या होत्या. या मॅच मध्ये किती म्हणतील? सन्मान्य ज्ञानदेव शेठ पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यांचाही मनस्वी आभार आहेत. तसेच या स्पर्धेसाठी द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला ज्यांनी सुपूर्द करून दिले ते सन्मान्य प्रशांतजी मुळे त्यांचंही व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही मनस्वी आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेमध्ये आर्थिक स्वागत आहे. दोन धावा या बॉलवरती आल्यात. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. गॅप भरपूर मोठा आहे. 2 खेळाडू चांगली फिल्डिंग येते मात्र बॉलला अडवलं जाईल आणि 2 धावा या बॉलवरती. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 44 धावा धावपटलावरती आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज साहिल. याही बॉलला खोदून काढलं कव्हरला खेळाडू तैनात. अगदी डायरेक्ट हिट नाहीये इथे फक्त सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. अगदी पहिलं सत्र समाप्त होतं धाव फलकावरती. स्वर्गीय अभिसंग्राम 11 नितलस टीमनं धावा बनवल्यात. पहिल्या डावामध्ये 18 बॉल खेळत असताना एकूण धावा 45 आणि 46 धावेचं लक्ष दिलं गेलं पेठ संघापुढे. 5 बॉल 3 धावेंचं योगदान राहिलं राहुल काटेचं. 12 बॉल 36 नॉट आउट राहिला साहिल दरे. 2 बॉल 1 धाव अतुल काटेचा आणि कुणाल भोईर अगदी 1 बॉल खेळला 0 धाव संख्या राहिली. आणि गोलंदाजी पाहिली तर पहिलं षटक अनिल पाटीलचं 17 धावेचं राहिलं. विकेट नाहीये. त्याच्यानंतर अफ्ताबाला त्यानं 17 धावा खर्च केला. 1 विकेट मिळाली. त्याच्यानंतर विनायक वास्कर आला तर 1 षटक 9 धावा. इकॉनॉमिक षटक राहिलं. अगदी सामन्याला कलाटणे देणारं षटक. परंतु सेकंड 17 मध्ये काय घडणार हे जरा आपण पाहू. तर मग आपण एक सन्मान घेणार आहोत. तर संतोष शेठ मात्रे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलं गेलं ते सन्माननीय प्रशांतजी मुळे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. त्यांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय प्रशांतजी मुळे साहेब.
आणि त्यांच्या सोबत खरं तर रवीजी उळवेकर यांनाही सन्मानित केलं जाईल. सर्वप्रथम प्रशांतजी मुळे साहेबांना इथे सन्मानित केलं जात आहे, ज्यांच्या वतीने खरं तर या स्पर्धेसाठी द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं जे 15,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं ते त्यांनी आम्हाला दिलं. त्यांचं मनस्वी आभार आणि त्यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन खरं तर इथे पाहुण्यांचा सन्मान केला जातो. अतिथी देवो भव, खरं तर ही भारतीय संस्कृती याही मंचावरती जोपासली जाते. चला मॅचला सुरुवात करूया. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. घड्याळामध्ये आपण पाहिलं तर पुढचा आता सन्मान पण आपण 5:35 घेणार आहोत. जरा फास्ट क्रिकेट करायचंय. सिद्धेशजी म्हात्रे आणि अस्मित म्हात्रे यांनाही सन्मानित केलं जाईल. त्यांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. स्वागत कक्षेमध्ये. आदरणीय अशोकजी साळुंके साहेब, आपण या व्यासपीठावर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत आम्ही. झालं ना. थैंक यू सो मच. लहू पड़के चलो दोस्तों, दिल और दिमाग लेके बीच मैदान के ऊपर चलते हैं, जहां सेमीफाइनल का सेकेंड मुकाबला जारी है. एक तरफ पेट है तो दूसरी तरफ है नितलस. प्रणयजी खाडे यांनाही इथे सन्मानित केलं जाईल. तर या त्रिमूर्तीला विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पहली गेंद और पहली गेंद पे ऊपर ये लॉफ्टेड स्ट्रोक था. वहां पे बहुत ही प्रयास किया इस कैच को लपटने का, लेकिन कैच छूट गया. उसी के साथ एक रन मिल चुके हैं. शायद ओमकार पाटिल था वहां पे. अशोक सालुंके, लहू पाटिल और बालराम म्हात्रे, इनको गुजारिश रहेंगी कि आप यहाँ पे इस वीआईपी डगआउट में आइए, स्टेज के ऊपर आइए आप. 99 फड़के. चलो दोस्तों, पहली गेंद के ऊपर एक ये कौकाने की तरफ मोड़ दिया. वहां पे राहुल काटे थे फील्डर, बेस्ट फील्डर. वहां पे मिलेगी केवल एक. बनाने हैं 46 रन, यानी 46 का टारगेट है. ये टारगेट चेस कर पाएगी कि आप पेट टीम के सामने बहुत बड़ी चुनौती है. ये सेमीफाइनल है. यहां से अगर ये मुकाबला जीतेगी वो टीम सीधे फाइनल में जाएगी. ये स्टेट ड्राइव खेला, विकेटों के ऊपर टकराई ये गेंद, लेकिन वहां मिलेगी केवल एक रन. इक्का दुक्का से यहां पे चल रहा है इस पावर प्ले में. स्कोर कार्ड हिलता हुआ 3 रन. बल्लेबाज एक तरफ नमित पगड़े, दूसरी तरफ सुमित. नमित और सुमित ये बेहतरीन ओपनर बल्लेबाज है, लेकिन उनके सामने उतने अच्छे गेंदबाज अतुल काटे, जिसने आज का दिन बहुत ही अच्छा परफॉर्मेंस किया इस मैदान के ऊपर. पुलर लेन गेंद थी, इस गेंद का फायदा उठाया और गेंद को वाइडिश लॉन्ग ऑन के तरफ खेला. राहुल के सर के ऊपर से गई गेंद ओवर द रोप. 4 रन्स. यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बिल्कुल कंट्रोल रूम में यहाँ पे चेक करें. अबव द वेस्ट हाइट फैक्टर बीमर के लिए मांग की है. इस अंपायर ने रिव्यू किया है, इशारा तो किया है, लेकिन यहाँ पे इशारा आएगा हमारे कंट्रोल रूम से. नो बॉल. अंपायर कॉल, यानी पे यहाँ पे सोने पे सुहागा. 5 रन मिलेंगे पेट टीम के लिए और बिल्कुल बढ़ता हुआ स्कोर. पहली ओवर जारी. 8 के ऊपर 46 का टारगेट है. शॉर्ट पिच गेंद हल्की से यहां पे फ्लाई स्लिप में डायरेक्ट हिट. क्या हुआ वहां पे? सुमित ने की यहां पे जल्दबाजी और नतीजा ये हुआ कि सुमित को चलता किया रन आउट.
मास्टर अशोक साळुंके यांच्याकडनं 5,000 रुपयाची आर्थिक मदत आली आहे. त्यांचं मनापासून एकदा जोरदार टाळ्यानं हार्दिक हार्दिक आभार मानूया. आणि लगेच या व्यासपीठावर बघा 4 दिवस खरं तर आमच्या संपूर्ण कमिटीसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था करणारे आमचे आदरणीय नंदकुमार म्हात्रे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. शेवटचा क्षण आहे त्यामुळे पाहुण्यांचा सन्मान करणे ही तेवढंच परम कर्तव्य. स्पीडअप करायचं आता किती वेळा आपण 100 वेळा स्पीडअप करणार बोलणार, परंतु खेळाडूंना आता थोड़ा सा घाई करावंच लागेल. चलो दोस्तों, पहले ओवर का खेल जारी है. यहाँ पे टोटल स्कोर आया है 8. सुमित ने जल्दबाजी की थी. अगली गेंद ये अवे फ्रॉम बॉडी, शरीर से बहुत ही दूर फेंकी थी अतुल ने. यहाँ पे देखा जाए तो ये वाइड का इशारा अंपायर का पटके सर का, यानी कि ये वाइड से बढ़ता हुआ स्कोर 9 के ऊपर बनाने हैं 46. बहुत बड़ा अंपायर खड़ा किया है नितलस टीम ने, लेकिन ये इस बड़े टारगेट का पीछा करते हुए बल्लेबाज पहले सुमित आउट हो चुके. नमित के ऊपर सब बागडोर है. ये नमित नहीं था, यहां पे देखा जाए तो अविनाश नया बल्लेबाज, वो भी कॉट बिहाइंड द विकेट और एक विकेट का पतन. मास्टर लास्ट गेंद, फर्स्ट ओवर की लास्ट गेंद. जब भी पेट टीम खेलते हैं कि कौन से भी मैदान के ऊपर, उनको बहुत बड़ा मोटिवेशन मिलता है. हमारे रंजीत गरत रहेंगे, वहाँ पे विवेक जोशी रहेंगे, हमारे बिल्कुल विशाल जोशी, ये रावण बैल के मालिक है, वो भी बहुत मोटिवेट करते हैं इस खिलाड़ियों को. लास्ट गेंद, ये देखा जाए तो बिल्कुल चकमा खा गए बल्लेबाज, और चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई भी नंबर नहीं होता दोस्तों. इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति, बिल्कुल रुका हुआ स्कोर. 1 ओवर के बाद केवल 9 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर 9. चलो स्पीड अप कीजिए, जल्दबाजी करनी पड़ेगी क्योंकि और एक मुकाबला है दोस्तों. शायद वो मुकाबला 1 ओवर का खिलाना पड़ेगा हमको. प्लीज कोऑपरेट. लास्ट 12 गेंदों का खेल बाकी, यानी कि 12 गेंदें और जीतने के लिए अभी बहुत रनों की दरकरार, यानी कि 37 रनों की दरकरार है. अभी लंबे लंबे हिट लगाने पड़ेंगे पेट टीम के बल्लेबाज को, लेकिन जब तक नमित पगड़े इस बीच मैदान के ऊपर है, बिल्कुल पेट टीम सुरक्षित रहेगी. और अब स्ट्राइक के लिए नमित आए तो दूर वाली छोर से गेंदबाज तैयार. प्रमोद पाउचे, ये नितलस के मलिंगा है, ये नितलस टीम के मेन गेंदबाज है. देखेंगे कैसी गेंदबाजी करेंगे बल्लेबाज नमित. आरसीसी पेट की ओर से आने वाले 24 से 28 में एक बड़ी प्रतियोगिता इस गांव में देखने को मिलेगी. नमित ने सामने दिया, खोद के निकाला, हाइटर स्ट्रोक खेला. यहाँ पे एलिमिनेशन कमी, ताकत का इस्तेमाल कम किया शायद, और ये भी नमित यहां से बाहर, यानी कि कैच आउट. कम होती हुई, क्योंकि नमित से बहुत बड़ी आशाएं थी कि ये बड़े बड़े लंबे हिट लगाएंगे, वो भी यानी आउट हो गए. और नए बल्लेबाज कौन अब था इस मैदान के ऊपर. अभी बड़ी चुनौती है, बड़ा यहाँ पे फासला है इस स्कोर कार्ड के ऊपर. देखा जाए तो 9 के ऊपर 3 विकेट बनाने हैं 46 रन. ये अडेबले से खेला है, काउ कॉर्नर की तरफ केवल मिलेगी यहाँ पे 1 रन. अच्छी फील्डिंग का नजारा संग्राम 11 नितलस टीम ने आज बहुत ही अच्छा खेल खेला इस मैदान के ऊपर. इसीलिए अभी सेमीफाइनल का यहाँ पे देखा जाए तो बिल्कुल सफर तय करती हुई जीतेगा वो फाइनल में खेलेगी क्रियांश 11 देवी पाड़ा टीम के अगेंस्ट. कौन आएगा देख रहे हैं हम सभी लोग.
इस मुकाबले को और बिल्कुल मलिंगा की तरह ये ब्लॉक हॉल गेंद, बुमराह की तरह ये गेंद आप देखा जाए तो बिल्कुल जर्क में डालते हैं ज्यादा से ज्यादा गेंदे ये प्रमोद पावशे और उनको कामयाबी मिलते हैं। देखा जाए तो अभी रुका हुआ स्कोर केवल 10 के ऊपर 46 बनाने, ये जर्क में डाली, ये जर्क में डाली, ये भी गेंद गई डॉट। बिल्कुल बीट हो चुके बल्लेबाज रोहित। अभी पेट टीम बीच भंवर में फंसी हुई है। कौन ऐसा जिगरबाज मांझा होगा इस नैया को किनारे तक लेके आएगा। ये बिल्कुल अभी कठिन मुकाबला हुआ है, कठिन संघर्ष। जितना कठिन संघर्ष जीत उतनी शानदार होती है दोस्तों। यहां पे डॉट डॉट गेंद आ रहे हैं, लेकिन ये गेंद उठाया है कॉर्नर के तरफ, वहां पे फील्डर मौजूद, कोई गलती नहीं है और एक विकेट का पतन। निशांत अभी जा रहे मैदान के ऊपर। 7 गेंदे और 37 रनों की जरूरत, 36। अतुल काटे जरीमरी हॉटेलचे मालक अतुल काटे यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं। आज बरेच प्रतिष्ठित व्यक्ती पाहुणे मंडळी इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत। 7 चेंडू, 36 का टारगेट अभी बचा हुआ है। दुर्वाली छोर से फिर से प्रमोद, ये फुटवर्क का ज्यादा इस्तेमाल करके खेलने का प्रयास, हल्का सा स्लॉग स्वीप खेलने का प्रयास था, लेकिन वहां पे भी कामयाब नहीं रहे। डॉट गेंद की समाप्ति, यानी कि अभी 6 गेंदे और 36 का अभी भी टारगेट, यानी कि 6 सिक्सर लगाने पड़ेंगे इस बल्लेबाज को। 30 यानी कि हर एक गेंद के ऊपर सिक्सर। चलो जल्दबाजी करो, चलो स्पीड अप करो। बार बार यहाँ पे आयोजक हमारे बताते हुए मुकाबला देखा जाए तो वन साइड हुआ है। अभी पेट टीम के अगेंस्ट संग्राम 11 नितलस जीत की कगार के ऊपर। 24 से 28 में आरसीसी ट्रॉफी का आयोजन इस पेट गांव में, पेट गांव मैदान के ऊपर एक आगाज होगा। 1 लाख फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज 50,000 और थर्ड और फोर्थ 25-25। एक बड़ी प्रतियोगिता कैलाशवासी रोहिदास क्रिकेट संघ पेट आयोजित आरसीसी ट्रॉफी 2025। ओहो, ये भी शॉर्ट पिच गेंद चकमा खा रही है हर एक बल्लेबाज। अभी बची हुई उम्मीदें जो हर गेंद के ऊपर सिक्सर लगाना था वो भी खत्म हुई, मैं कहूंगा। काफी अच्छी गेंदबाज ओमकार पाटिल करते हुए। लास्ट ओवर केवल 4 गेंद शेष। अंपायर वाइड बॉल, अंपायर का यहाँ पे यस हाइट के कारण वाइड बॉल दिया अंपायर ने। ओ लवली स्ट्रोक, हवा में खेले लेकिन गेंद नहीं जाती बाहर, ज्यादा ताकत नहीं, और इसी के साथ अतुल के हाथ में ये कैच, बल्लेबाज आउट। शिवराय, ये मुकाबला बिल्कुल वन साइड, कुछ भी मजा नहीं इस मुकाबले में। दर्शक भी हमारे नाखुश, और एक आउट। अरे मत आउट करो, हमारा टाइम बर्बाद होता है, समय बर्बाद होता है, क्योंकि एक तरफ मैच औपचारिक था, बाकी इस मुकाबले में जान नहीं है। इस मुकाबले में कोई भी जान नहीं है। सेमीफाइनल का मुकाबला, दर्शकों को यहाँ पे हाई वोल्टेज और रफ एंड टफ मुकाबले की उम्मीदें थे, लेकिन यहां पे और एक डॉट, हर गेंद डॉट खेल रही है। संदीप स्पोर्ट्स फेट टीम पूरी तरह से अभी बीच भंवर में फंसी हुई है, बैकफुट के ऊपर, हार के कगार के ऊपर आगे आके खेलने का प्रयास किसी का साथ साथ अभी संग्राम 11 नितलस टीम। बिल्कुल यहां पे देखा जाए तो 1 रन, केवल 1 रन,
एक गेंद शेष दूर है। संग्राम 11 नितलस फाइनल के दरवाजे ओपन हो गए आपके लिए। यहां पे देखा जाए तो यहां बिल्कुल फाइनल में संग्राम 11 नितलस, कॉन्ग्रेचुलेशन। चलो चला लगेच आता देवीचा बडा टीम, आपण लगेच जायचं आहे, मॅच मुकाबला संपलेला आहे लगेच।